नमस्कार ऑनलाईन मित्रांनो. वोटर कार्ड वोटर कार्डला मोबाईल लिंक नसताना देखील मोबाईल लिंक करून वोटर कार्ड कसे डाउनलोड करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरवरून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करून घ्यावे. त्याला ओपन करून सर्वप्रथम तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP घेऊन करून घ्यावे. त्यानंतर या ठिकाणी लॉग इन करून घ्यावे. तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड टाकावा. सेंड OTP करावा. जो OTP आलेला आहे तो इन्सर्ट करावा. वोटर कार्डला मोबाईल लिंक नसल्यामुळे तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशनमध्ये फॉर्म 8 जो की करेक्शनसाठी आहे तो भरावा लागेल. या ठिकाणी तुमच्याकडे वोटर ID आहे तो वोटर ID नंबर या ठिकाणी टाकावा. तुमचे स्टेट सिलेक्ट करावे. डिटेल फेच करावी. प्रोसीड करून घ्यावे. तुम्हाला या ठिकाणी तुमचे नाव, सर्व माहिती, पोलिंग स्टेशन हे ते सर्व दाखवेल. नेक्स्ट करावे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर इन्सर्ट करावा. यामध्ये सेकंड नंबरचं ऑप्शन करेक्शन ऑफ एंटायर इन एक्झिस्टिंग रोल हे घ्यावे. या ठिकाणी कुठलेच करेक्शन न करता फक्त मोबाईल नंबर याचे करेक्शन करावे. तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा. व्हेरिफिकेशन OTP घेऊन व्हेरिफिकेशन करावे. नेक्स्ट प्लेसमध्ये तुमचे जे ॲड्रेस आहे तो टाकावा. कन्फर्म करून हा तुमचा करेक्शनचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे. त्यानंतर तुम्ही वोटर ID डाउनलोड करून घ्यावे. या ठिकाणी तुमचा वोटर IDचा नंबर टाकावा. स्टेट सिलेक्ट करावे. तुमच्या वोटर IDचे डिटेल दाखवेल. प्रोसीड करून घ्यावे. जो OTP आला आहे तो या ठिकाणी इन्सर्ट करावा. अशा प्रकारे मोबाईलवर तुमचे वोटर ID डाउनलोड झाले. धन्यवाद मित्रांनो.